मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 21 नंबरला जी कविता आहे छोटेसे बहीण भाऊ या कवितेचा अभ्यास करणार आहोत। छोटेसे बहीण भाऊ एका वाचा म्हणा। मुलांनो, सर्वप्रथम आपण कविता वाचून घेऊयात। छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ। मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ। प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ। छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ। तर या कवितेचे कवी आहेत वसंत बापट। मुलांनो, खूप सुंदर आणि खूप प्रसिद्ध अशी ही कविता आहे। उद्याच्या जगाला नवीन आकार देण्यासाठी प्रेरणा देणारी ही कविता आहे। आपण कवितेचे स्पष्टीकरण पाहूयात। छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। तर इथे कवी म्हणत आहेत छोटेसे बहीण भाऊ। हे जे बहीण भाऊ आहेत ते कसे आहेत? ते आहेत छोटेसे। छोटेसे म्हणजे लहान आहेत। पुढे कवी म्हणत आहेत की उद्याला मोठाले होऊ। उद्याला म्हणजे लगेच उद्या का? नाही, लगेच उद्या नाही, तर ते हळूहळू मोठे होणार आहेत, म्हणून येथे कवीने उद्याला म्हटले आहे। पुढे कवी म्हणत आहेत की उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार दे। पहा, कवी म्हणत आहेत की छोटेसे बहीण भाऊ जे आत्ता छोटे आहेत ते उद्या मोठे होऊ, आणि मोठे झाल्यावर काय करायचं आहे? उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला, युग म्हणजे 100 वर्षाचा कालखंड, त्याला काय द्यायचं आहे? नवीन आकार द्यायचा आहे, त्याला नवीन पद्धतीने घडवायचं आहे। तर ते कसे घडवणार? तर ते खूप शिक्षण घेणार, मोठे होणार, खूप सगळं नॉलेज मिळवणार, आणि मग ते उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ, असं इथे कवीने म्हटले आहे। ओसाड उजाड जागा। तर ओसाड आणि उजाड जागा म्हणजे नापीक जागा, जिथे कसलंही पीक येत नाही अशी जागा। होतील सुंदर बागा। बागा म्हणजे बगीचा, उद्यान। तर कवी म्हणत आहेत की छोटेसे बहीण भाऊ जे आहेत ते जे उद्याला मोठाले होतील ते काय करतील? जे ओसाड उजाड जागा आहे, जी नापीक जागा आहे, जिथे काहीही पिकत नाही, जी जागा अशीच पडीक आहे, अशा जागेवर ते काय करणार आहेत? सुंदर बाग फुलवणार आहे। पुढे कवी म्हणत आहे शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ। छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊन काय करणार आहे? जगाला युगाला नवीन आकार देणार आहेत। तसेच उजाड ओसाड अशा नापीक जमिनीची ते सुंदर बाग बनवणार आहेत। तसेच ते शेतांना मळ्यांना फुलांना आणि फळांना काय करणार आहे? नवीन बहार देणार आहे, म्हणजे शेते मळे फुले यांना बहार देणार आहे। बहार म्हणजे टवटवीतपणा। मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ। आभाळ म्हणजे आकाश। पुढे कवी म्हणत आहे मोकळ्या आभाळी जाऊ म्हणजे उंच आकाशात जाऊ। मोकळ्या गळ्याने गाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ म्हणजे एकदम आनंदाने गाऊ। निर्मळ मनाने आनंद भराने
आनंद देऊ अन घेऊ. तर इथे निर्मळ म्हणजे स्वच्छ. आजचे जे छोटेसे बहीण भाऊ आहे ते उद्याला मोठाले होणार आहे. ते म्हणत आहे की मोकळ्या आभाळी जाऊ, उंच आकाशात जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ आणि निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन आनंद घेऊ. निर्मळ मनाने राहू आणि आनंद भराने आनंदाने जगू आणि इतरांना सुद्धा आनंद देऊ. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणत आहे, प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. आत्ताचे जे छोटेसे बहीण भाऊ आहे ते ज्यावेळेस काही दिवसानंतर मोठे होतील तेव्हा सुद्धा आपण असंच प्रेमाने एकत्र राहू, कोणताही भेदभाव न करता एकत्र राहू आणि नवीन जीवन पाहू. अशा पद्धतीचं जे कवितेत कवीने सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं नवीन छान असं जीवन पाहू. अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे, अनेक एकच होऊ. तर आपला जो भारत देश आहे या भारत देशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात, वेगवेगळ्या वेश परिधान करणारे लोक राहतात, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक भारत देशात राहतात. म्हणून कवी म्हणत आहे की उद्या मोठे झाल्यावर सुद्धा कोणताही भेदभाव न करता एकच राहू, तेही प्रेमाने एकत्रच राहू, कारण आपण सगळे एकच आहोत. म्हणजेच आजचे जे छोटेसे बहीण भाऊ आहे ते उद्याला मोठाले होऊन समाजातील भेदभाव मिटवणार आहेत आणि एकच होणार आहेत. सर्वजण एकच होऊ असा संदेश इथे कवीने दिलेला आहे. तर मुलांनो, खूप सुंदर अशी ही कविता आहे. ही कविता तुम्ही नक्की वाचा, पाठ करा. तुम्हाला ही कविता समजलीच असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला इयत्ता 5वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील अजून धड्यांचे स्वाध्याय किंवा स्पष्टीकरण पाहिजे असतील, कवितांचे स्पष्टीकरण पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती नक्की क्लिक करा. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील इतर धड्यांचे सुद्धा स्वाध्याय आणि स्पष्टीकरण नक्कीच भेटतील आणि तुम्हाला त्यापासून अभ्यास करायला मदत होईल. थँक्यू.